नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण देवा जाधवर सरांची 17वी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत. त्यामध्ये आपण निधन वार्ता बघत आहोत. तर एक कमेंट आली होती, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक सांगते. एक कमेंट आली होती की 2025 चे इयर बुक चालू करा असं. तर ते पण मी चालूच करणार आहे, ते सोडून चालणारच नाही. पण ही जी 17वी आवृत्ती सरांनी घेतलेली आहे ती कंबाईनच्या आपल्या पूर्वपरीक्षा आहेत. आत्ता एक मे मध्ये आहे आणि एक आता लगेच आहे पुढच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये. तर ह्या परीक्षांना गृहीत धरून सरांनी ही 17वी चालू घडामोडीची आवृत्ती बनवली आहे, जी कंबाईनच्या दृष्टीनेच आहे. आणि ह्या सगळ्या घडामोडी पण 2025च्या याच्यात 100% असणारच आहे. पण याच्यात सरांनी मागील 1.5 वर्षाच्या घडामोडींचा समावेश केला आहे, म्हणून मी कंबाईनच्या दृष्टीने ह्या आवृत्तीवर भर देते आहे. ठीक आहे, ती नंतर मी चालूच करेल. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज बघणार आहोत आपण निधन वार्ताचा फर्स्ट टॉपिक. तर आज कोण आहे पहिले, तर विवेक देबरॉय. तर विवेक देबरॉय हे नेमके कोण आहेत हे तर आपण बघणार आहोत आणि सगळ्यांना माहितीच आहे कोण आहेत ते, पण तरी आपण त्यांची इमेज पण बघत जाऊ. ठीक आहे, हे आहे विवेक देबरॉय. हां, नीट बघून घ्या. माहिती असायला पाहिजे आपल्याला आपण कोणत्या व्यक्तीविषयी अभ्यास करत आहोत. ती व्यक्ती दिसायला कशी होती आपल्याला ओळखू आल्या पाहिजे व्यक्ती. ठीक आहे, त्यामुळे म्हणून मी दाखवलं. विवेक देबरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचे वयाच्या 69व्या वर्षी 1 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले. पुन्हा वाचते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचे वयाच्या 69व्या वर्षी 1 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले. त्यांचा जन्म 25 जानेवारी 1955 ला मेघालय येथील शिलाँग येथे झाला. अर्थशास्त्रज्ञ असे त्यांची ओळख. नीती आयोगाचे सदस्य कधी होते, 2015 ते 19. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक्स अँड इकॉनॉमिक्सचे ते कुलगुरू होते. ठीक आहे, GIPE हे लक्षात ठेवा. नंतर महाभारत, रामायण, भगवद्गीतेचे संस्कृतमधून इंग्रजीत भाषांतर केले. भगवद्गीतेचे संस्कृतमधून इंग्रजीत भाषांतर केले. 4 वेद उपनिषद इंग्रजीमध्ये अनुवाद केला. ठीक आहे. पद्मश्री 2015 मध्ये, 2016 US इंडिया बिझनेस लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड यांनी केलेल्या शिफारसीनुसार रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प एकत्रित करण्यात आला. ही खूप महत्त्वाची म्हणजे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, यांनी केलेल्या शिफारसीनुसार रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प एकत्रित करण्यात आला. आता ज्या गोष्टी सोप्या सोप्या आहेत, म्हणजे ज्या सहजगत्या लक्षात राहण्यासारख्या आहेत, मी काही ना काही ट्रिक करून त्या देणार आहेत. फक्त असं नका म्हणू की एवढं छोट्या लेवलला जाऊन विचारू शकतात का. विचारायचं झालं तर काहीही विचारू शकता. प्रश्न कशाही पद्धतीने अवघड तयार होऊ शकतो. म्हणून जेवढं माझ्या डोक्यात वाचताना जर ट्रिक येत असेल तर मी ते लगेच तुम्हाला सांगत जाईल, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट परीक्षेमध्ये अगदी सोप्या पद्धतीने टॅकल झाली पाहिजे. ठीक आहे. आता विवेक देबरॉय मध्ये आपण देवरॉय पेक्षा ते तिकडे देबरॉय म्हणतात. ठीक आहे, तर देवचा आपण देव करू. देवरॉय. देव म्हणजे देबरॉय मध्ये देव हा शब्द आहे. आणि त्यांचा जन्म कुठे झालाय बघा, मेघालय येथील शिलाँग येथे झाला आहे. आता मेघालयचा अर्थ काय होतो, मेघ लक्षात ठेवा. मेघ म्हणजे काय, ढग. ढग कुठे असतात, आकाशात असतात. ठीक आहे, आणि आकाशात कोण असतो, परमेश्वर असतो. असं कोरिलेट करून लक्षात ठेवा की विवेक देबरॉय यांचा जन्म मेघालय येथे झालेला आहे. लिंक थोडीशी लेंदी आहे, लांबलचक आहे, पण लक्षात राहून जाईल. एकदा सांगितलं ना की लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे, विचारलाच त्यांचा जन्म नागालँड सांगितलं, अरुणाचल प्रदेश सांगितलं, इथे कन्फ्यूज नाही व्हायचं आपल्याला. तेव्हा असं आठवेल, अरे कोणतं तरी नॉर्थ ईस्ट स्टेट होतं, पण कोणतं होतं, तर हे ते स्टेट होतं मेघालय. मेघ म्हणजे ढग कुठे असतात, आकाशात असतात. नंतर आणि ढगात कोण असतो किंवा वरती कोण बसलेला असतो, देव बसलेला असतो, देवरॉय. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचं निधन झालं आहे आणि 25 जानेवारी 1955 त्यांचा जन्म झालेला आहे. ह्या दोन्ही तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण आपण मग
कोरिलेट करून लक्षात पण ठेवायच्या की 1 नोव्हेंबर 2024ला कोणाचं निधन झालेलं, तर बिबेक देब्रॉय यांचं निधन झाले आणि त्यांचा जन्म कधीचा आहे 25 जानेवारी 1955चा। आता 1 नोव्हेंबरचा सिग्निफिकन्स बघून घेऊ आपल्या भारत देशात। तर 1 नोव्हेंबर रोजी कोणत्या कोणत्या राज्यांची निर्मिती झाली आहे ते मी इकडे शोधून काढलेलं आहे, ठीक आहे। तर साल कोणते कोणते आहे 1956, 2000 आणि 1966 हे झाले वर्ष। पण जे काही मी तुम्हाला वर्ष हे स्टेट्स सांगणार आहे या सगळ्या स्टेट्सची निर्मिती ही 1 नोव्हेंबरला झालेली आहे। तर आता एक लक्षात घ्या, जे साऊथचे स्टेट्स आहेत। आता आधी इकडे बघा, MP, केरला, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश याच्यात 4 स्टेट्स आहेत जे साऊथचे आहेत आणि 1 स्टेट्स आहे जे सेंट्रलचं आहे म्हणजे MP। म्हणजे MP सोडला तर बाकीचे जे 4 साऊथचे आहे। आता इथे बघा काय काय सांगितलं आहे, केरळ आहे, नंतर लगेच त्याला लागून तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे आणि आंध्र प्रदेश आहे। म्हणजे कळलं का तुम्हाला, एक तेलंगणाची निर्मिती रिसेंटमध्ये झालेली आहे। मग तेलंगणा एक साऊथचा स्टेट सोडला तर खालचे जे 4 स्टेट आहे ना, चारही स्टेटची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956ला झाली आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर या 4 स्टेट व्यतिरिक्त कोणत्या स्टेटची झाली आहे तर मध्य प्रदेशची 1956ला झाली आहे। आणि त्यानंतर छत्तीसगडची निर्मिती 1 नोव्हेंबर 2000ला झालेली आहे, छत्तीसगडची निर्मिती झालं। आणि पुढे पंजाब आणि हरियाणाची निर्मिती 1966ला झाली आहे, पण कधी 1 नोव्हेंबरला ती झालेली आहे, हे मला तुम्हाला सांगायचं होतं। नीट लक्षात ठेवा, साऊथचे 4 केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मग त्याच्यात MP ॲड करायचं 1 नोव्हेंबर 1956ला। नंतर छत्तीसगडची निर्मिती 1 नोव्हेंबर 2000ला आणि पंजाब हरियाणाची 1966ला, ठीक आहे, 1 नोव्हेंबर 1966ला। नंतर 25 जानेवारी 1955ला कोणाचा जन्म झालेला, बिबेक देब्रॉय यांचा जन्म झालेला। आणि मग 25 जानेवारीचा सिग्निफिकन्स काय आहे तर नॅशनल वोटर्स डे आपण तेव्हा सेलिब्रेट करतो, नॅशनल वोटर्स डे। अजून एक डे आपण 25 तारखेला सेलिब्रेट करतो, मला क्लिक झालं नाही आत्ता, पण कोणाला जर क्लिक झालं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये मेन्शन करा, सगळ्यांना त्याची माहिती होईल, ठीक आहे। 25 जानेवारीला आपण नॅशनल वोटर्स डे सेलिब्रेट करतो, पहिला कधी सेलिब्रेट केलेला 2011ला। आणि त्याची निर्मिती म्हणजे आपण का 25 जानेवारी हीच तारीख का निवडली तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे कधी 25 जानेवारी 1950ला। राहील इतकं लक्षात। आता बरेच जण हे म्हणू शकतात की मध्येच एवढं काय करंटचं चालू आहे आपलं, मध्येच बाकीच्या गोष्टी सांगता, तर अभ्यास असाच करायचा असतो, तुम्हाला कुठे शोधावं लागतंय, सगळं शोधून तर मी आणतीये ना, तुम्ही फक्त ग्रहण करण्याचं काम करा। मग एवढं मी कशाच्या रिलेटेड सांगितलं होतं, कोणती व्यक्ती होती महत्त्वाची की ज्याच्याशी रिलेटेड मी निधन पण सांगितलं आणि जन्माची तारीख पण सांगितली, तर ते होते बिबेक देब्रॉय सर, ठीक आहे। निधन त्यांचं 1 नोव्हेंबर 2024 आणि जन्म 25 जानेवारी 1955ला। आता निधनाची डेट तर लक्षात राहील 1 नोव्हेंबर, पण निधन 9 वरून चालू होतो, नोव्हेंबर 9 वरून चालू होतं, असंही तुम्ही एक कोरिलेट करून लक्षात ठेवू शकता। पुढची फेमस पर्सनॅलिटी आहे ज्यांचं निधन झालं होतं ते आहे रतन टाटाजी, ठीक आहे। आता त्यांच्याविषयी बघून घेऊ। भारताच्या उद्योग क्षेत्रातील बाप माणूस, मोठ्या प्रमाणावर समाजसेवा करणारे अशी त्यांची खरी ओळख। निधन 9 ऑक्टोबर 2024 वयाच्या 86व्या वर्षी, ठीक आहे। कार्य 1991ला टाटा सन्स अध्यक्षपदी निवड, 1998 मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची इंडिका कार टाटा मोटर्सने बनवली, 2008ला टाटा नॅनो बाजारात आली, 2012ला टाटा समूहाच्या चेअरमन पदाचा राजीनामा, 2016ला पुन्हा टाटा समूह अध्यक्षपदी, सध्या टाटा समूह चेअरमन नटराजन चंद्रशेखर, ठीक आहे। सध्या टाटा समूह चेअरमन नटराजन चंद्रशेखर। रतन टाटा यांनी ऐतबार सिनेमाची निर्मिती 2004 मध्ये केली, ही थोडी वेगळी गोष्ट आहे त्यामुळे नीट लक्षात ठेवा। रतन टाटा यांनी ऐतबार सिनेमाची निर्मिती 2004 मध्ये केली होती, यामध्ये अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांची प्रमुख भूमिका होती। प्राप्त पुरस्कार कोणते आहेत त्यांना
तर पद्मभूषण 2000, त्याच्यानंतर पद्मविभूषण 2008ला. ठीक आहे, पद्मभूषणही मिळालं आहे, पद्मविभूषणही मिळालं आहे. पद्मभूषण 2000ला, पद्मविभूषण 2008ला. त्यानंतर पुढचे पुरस्कारही महत्त्वाचे आहेत. पुढचा पुरस्कार महाराष्ट्र भूषण 2006 आणि पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2024. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे, हा पण लक्षात ठेवा. पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2023 आणि महाराष्ट्र भूषण 2006. टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे नाव महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्कारात देण्यात आले. तसेच मुंबईतील नरिमन पॉइंट जवळील उद्योग भवनाला देखील रतन टाटा यांचे नाव देण्यात आले. कौशल्य विद्यापीठास देखील रतन टाटा यांचे नाव देण्यात आले. ठीक आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींना नाव देण्यात आले ते पण लक्षात ठेवा. पुन्हा वाचते. टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे नाव महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला देण्यात आले. त्याच्यानंतर मुंबईतील नरिमन पॉइंट जवळील उद्योग भवनाला पण त्यांचे नाव देण्यात आलं आणि कौशल्य विद्यापीठास देखील त्यांचं नाव देण्यात आलं. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ रतन टाटा यांच्या नावाने एका इमारतीची उभारणी करणार आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ. नंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण रतन टाटा यांच्याविषयी माहिती बघितली आहे. आणि त्यांच्यातलं एक सांगायचं राहिलं की बघा की त्यांचं निधन कधी झालंय, 9 ऑक्टोबर 2024ला झालंय, वयाच्या 86व्या वर्षी. पण त्यांचा जन्म बघा, 28 डिसेंबर 1937ला त्यांचा जन्म झाला आहे बॉम्बेमध्ये आणि 9 ऑक्टोबर 2024ला त्यांचं निधन झालेलं आहे. मग 28 डिसेंबरचं सिग्निफिकन्स काय आहे आपल्या इतिहासात, तर 28 डिसेंबर 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली आहे. अशा पद्धतीने कोरिलेट करून लक्षात ठेवा. 28 डिसेंबर 1885 तर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली आहे. 28 डिसेंबरलाच रतन टाटा यांचं, मी काही चुकीचं बोलली असेल तर करेक्ट करा, चुकून निधन बोलली असेल तर. 28 डिसेंबर ही त्यांची जन्मतारीख आहे. 9 ऑक्टोबर 2024 हे त्यांचा निधनाचा दिनांक आहे. 28 डिसेंबर 1937ला त्यांचा जन्म झालेला आहे बॉम्बे प्रांतात. आणि 28 डिसेंबरचा सिग्निफिकन्स आपण बघतो आहे, तर 28 डिसेंबर 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि त्यांच्या जन्माची वर्ष आहे 28 डिसेंबर 1937. ठीक आहे, अशा पद्धतीने कोरिलेट करून लक्षात ठेवा. चुकून एखादा शब्द इकडे तिकडे बोलण्याच्या ओघात होत असेल ना, तर तेवढं फक्त ॲडजस्ट करत जा. तसं मी होऊ देत नाही, पण झालंच चुकून तर तेवढं ॲडजस्ट करा फक्त. पुढे बघूया सीताराम येचुरी. तर सीताराम येचुरी पण सगळ्यांना माहितीच आहे, तरी मी तुम्हाला इमेज दाखवते त्यांची. ठीक आहे, हे आहेत सीताराम येचुरी. आता यांचं पण लगेच बघून घ्या. 12 आणि 12 त्यांच्या म्हणजे जन्मतारीख त्यांची 12 आहे आणि निधनाचा दिनांक पण त्यांचा 12 आहे. पण मग कसं लक्षात ठेवणार, 12 ऑगस्ट 1952 आणि 12 सप्टेंबर 2024 असं महिन्यांमध्ये आणि वर्षामध्ये फरक आहे. 12 ऑगस्ट हे त्यांची जन्मतारीख आणि 12 सप्टेंबर 2024 हा त्यांचा निधनाचा दिनांक आहे. ठीक आहे, आता त्यांच्याविषयी माहिती बघून घेऊ. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे वयाच्या 72व्या वर्षी 12 सप्टेंबर 2024 रोजी निधन झाले. 12वीच्या परीक्षेत ते देशात पहिले आले होते. बघा 12चा सिग्निफिकन्स किती होता त्यांच्या आयुष्यात. बघा 12ला जन्म झाला त्यांचा, कधी 12 ऑगस्टला, 12 तारखेलाच त्यांचं निधन झालं 12 सप्टेंबरला आणि 12वीच्या परीक्षेत ते देशात पहिले आले. आता हे सगळं कोरिलेट फक्त लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला करून देते. ठीक आहे, 12वीच्या परीक्षेत ते देशात पहिले आले होते. त्यांनी दिल्लीच्या JNU विद्यापीठातून अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी घेतली. 2005 ते 2017 या काळात ते राज्यसभा सदस्य होते.
ते JNU विद्यार्थी संघाचे 3 वेळा अध्यक्ष बनले. माकपचे सर्वात तरुण पॉलिट ब्युरोचे सदस्य झाले. आणीबाणी विरोधात JNUच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये ते सक्रिय झाले. त्यांच्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना JNUचे कुलपतीपद सोडावे लागले. त्यांनी 1996 मध्ये संयुक्त आघाडी सरकारसाठी आणि 2004 आणि 2009 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारसाठी समान किमान कार्यक्रमावर काम केले. 2017ला त्यांना सर्वोत्तम संसदपटू म्हणून गौरवण्यात आले. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा, 2017ला त्यांना सर्वोत्तम संसदपटू म्हणून गौरवण्यात आले. आता पुढची व्यक्ती बघूया आपण, डॉक्टर R.N. अग्रवाल. त्यांची पण इमेज मी तुम्हाला दाखवून देते. हे आहे डॉक्टर R.N. अग्रवाल. ठीक आहे, आता यांच्यात मेन लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की RN चा फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे, नाहीतर तेच 4 ऑप्शन मध्ये तेच नावं देतील आणि आपल्याला तेच माहिती नाही राहणार की काय त्यांचं नाव. तर इथे मी लिहिलेलं आहे राम नारायण अग्रवाल. निधन त्यांचं 15 ऑगस्ट 2024 वयाच्या 83व्या वर्षी झालं. आता इथे पण लक्षात ठेवा 15 ऑगस्टला काय, आता सगळ्यांनाच माहिती आहे आपला भारत देश स्वतंत्र झालेला, त्यामुळे मग नीट लक्षात ठेवा डॉक्टर R.N. अग्रवाल यांचं निधन कधी झालंय 15 ऑगस्ट 2024ला. नंतर वयाच्या 83व्या वर्षी त्यांचं निधन झालं. सुप्रसिद्ध एरोस्पेस शास्त्रज्ञ, अग्नि क्षेपणास्त्राचे जनक, फार महत्वाचं आहे, अग्नि क्षेपणास्त्राचे जनक. त्यांनी भारतातील लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. ते अग्नि क्षेपणास्त्राचे पहिले प्रकल्प संचालक होते. त्यांना अग्निमॅन म्हणून ओळखले जाते. हे अतिशय महत्त्वाचं आहे. अग्निमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते तर R.N. अग्रवाल यांना. तर यांच्या याच्यात काय सिग्निफिकन्स म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, R.N. अग्रवाल अ वरून सुरू होतं. कोण आहे ते, अग्निमॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. मग अग्रवालचा पण ए, अग्नीचा पण ए. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट एरोस्पेस मध्ये पण ए आहे. ठीक आहे, असं करून लक्षात ठेवा. अग्निमॅन R.N. अग्रवाल. नंतर DRDO मध्ये शास्त्रज्ञ होते. 1983 to 2005 या काळात त्यांनी अग्नि मिशन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून नेतृत्व केले. 2005 मध्ये हैदराबादच्या प्रगत प्रणाली प्रशाळेचे (ASL) चे संचालक म्हणून ते निवृत्त झाले. रो एंट्री तंत्रज्ञान, जहाजावरील क्षेपणास्त्र प्रणाली, ऑनबोर्ड प्रोपल्शन सिस्टीम, क्षेपणास्त्रांसाठी मार्गदर्शन आणि नियंत्रण स्थापन करणे आदी कामांवर अग्रवाल यांनी भर दिला. प्राप्त पुरस्कार पद्मश्री 1990ला आणि पद्मभूषण 2000 साली त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आज आपण पहिला पाठ इथेच संपत आहोत. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.